श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 116. दयाळू स्वामींनी कुष्ठरोग बरा केला याचा उल्लेख सनातन महाराजांनी आरतीमध्ये केलाय. ती आख्यायिका अशी सांगतात. एक दिवस एक कुष्ठरोगी मठाच्या दाराजवळ आला आणि तिथेच बसून मोठमोठ्याने ओरडायला लागला. स्वामी स्वामी दया करा, स्वामी दया करा, स्वामी स्वामी. उत्तम श्लोक धावत आले. त्याला मठात दर्शनाला तरी कसं न्यायचं? पण एवढ्यात दयाळू स्वामीच कोणी बोलावून आणल्यासारखे झपझप पावलं टाकीत तिथे आले. त्यांना पाहून त्या कुष्ठरोग्याला अधिकच उमाळा आला. रडत रडत तो म्हणायला लागला, स्वामी स्वामी, मोठ्या आशेने आपल्या पायाशी आलोय. आपणच मला बरं करू शकाल स्वामी स्वामी. त्याची दयनीय अवस्था पाहून स्वामींचा जीव कळवळला. त्यांनी क्षणभर त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं. बाजूलाच कुंपण घालण्यासाठी बाभळीच्या फांद्या आणून ठेवल्या होत्या. त्यातील एक फांदी उचलून स्वामींनी त्याला दिली आणि म्हणाले, ही घे फांदी. राहतोस तिथे आळं करून त्यात लाव. रोज पाणी घाल, सेवा कर. त्या फांदीवर फूल आलं की तुझा रोग बरा होईल. आणि ते माघारी वळून लगेच मठात निघून गेले. एव्हाना बरीच तिथे गर्दी जमली. कुणी काही बोलत राहिले. बरीच चर्चा व्हायला लागली. एक भक्त उत्तम श्लोकांना म्हणाला, याचा रोग बरा होणं शक्यच नाही. स्वामींनी त्याला हेच सांगितलं ना, की फांदी वाळली आहे, तिच्यात काही जीव नाही. कितीही पाणी घातलं तरी त्या फांदीत जीव यायचा कसा? मग फूल येणं तर अशक्यच. रोग बरा होणं निव्वळ अशक्य. हेच तर स्वामी यातून सांगतायत, होय की नाही? उत्तम श्लोकांच्या डोळ्यात एक दिव्य चमक उमटली. ते शांतपणाने म्हणाले, का अशक्य म्हणायचं? तो भक्त म्हणाला, वाळलेल्या फांदीवर पालवी फुटत नाही, तिला फुलही येत नाही. आजवरचा अनुभव नाही का हा? उत्तम श्लोक ठाम स्वरात म्हणाले, इतर फांद्यांना येत नसतील, पण या फांदीला ती येणारच नाही ते कशावरून म्हणायचं? याचा रोग बरा होणार नाही हे तुम्ही कसं काय सांगू शकता? याच्या भविष्यात काय होणार आहे हे तुम्हाला काय माहिती बरं? पूर्ण श्रद्धा असेल तर भविष्य सुधारतं. अशक्य तेही शक्य होतं. आणि तसं प्रत्यक्षात घडलेलं दिसतं. जशी श्रद्धा असेल तसं फळ मिळतं. श्रद्धा नसेल तर फळ मिळणार नाही. भक्ताची तेवढी श्रद्धा असेल तर अशक्य तेही घडवून आणावं लागतं देवाला. आता त्या भक्ताला काय बोलावं हे कळेना. तो खालच्या स्वरात नेटानं म्हणाला, अहो, पण फांदीला पाणी घालणं हे कुष्ठरोगावरचं औषध आहे का? औषधाशिवाय रोग कसा बरा होईल? उत्तम श्लोक शांत स्वरात म्हणाले, अदृष्ट न समजून येणारे कर्मभोग असतात. आपले जन्मजन्मांतरीचे. शरीरामध्ये रोग होतात ते आपल्या प्रारब्ध कर्मांमुळे. ईश्वराच्या इच्छेनंच तर प्रारब्ध कर्म फळ देतं. ईश्वराची इच्छा नसेल तर प्रारब्ध कर्म काय करू शकतील? संत महात्मे ही ईश्वराचीच रूप आहेत. त्यांची कृपा झाल्यावर प्रारब्ध पाप राहील तरी कसं? अशक्य असं काही नाही बरं. आणि ते कुष्ठरोग्याकडे वळून म्हणाले, हे बघा, दयाळू स्वामींनी जी आज्ञा केली ना, तिचं श्रद्धेने पालन कर. तू नक्की बरा होशील. त्या कुष्ठरोग्याने आपल्या झोपडीजवळ आळं केलं, ती फांदी लावली. भोवती कुंपण केलं आणि रोज नियमाने पाणी घालायला लागला. अहोरात्र तिथेच बसून राखण करायला लागला. दिवसा मागून दिवस जात होते. त्याचं हे सेवाव्रत अखंड चालू होतं. त्या फांदीला तो जीवापाड जपत होता. 1 वर्ष उलटलं आणि पुढच्या पावसाळ्यात एक दिवस त्या फांदीवर पालवी फुटलेली दिसली. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आश्चर्य, आनंद, आशा, विश्वास, अनेक भावभावनांचा संमिश्र कल्लोळ त्याच्या हृदयात उमटला. ते सेवाव्रत त्यांनी तसंच निष्ठेने पुढे चालू ठेवलं. आणि आणि एक दिवस खरोखरीच त्या फांदीवर फूल आलं. त्यावेळी त्याचा रोग पूर्ण बरा झाला. श्रीराम समर्थ श्रीराम.